तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर कायनेटिक थिअरी ऑफ गॅस अँड रेडिएशनच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. काही बदलल्यासारखं वाटतंय का? हां, बिलकुल. तर भाषा बदलली आहे. तर लँग्वेज इज डझंट मॅटर, कंटेंट इज इम्पॉर्टंट असं म्हणता येणार नाही पूर्णपणे. जर असं असेल तर मी तुम्हाला उर्दूमधून शिकायला लागलं तर तुम्हाला काही कळणार नाही. असो, तर आपल्याकडं कायनेटिक थिअरी ऑफ गॅस अँड रेडिएशनचे आज आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत. इंट्रोडक्शनमध्ये काय तर आपण याच्याविषयी थोड्याशा गप्पा मारणार आहोत. गप्पा म्हणजे कायनेटिक थिअरीविषयी थोड्याशा गप्पा हाणणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर पहा, कायनेटिक थिअरी ऑफ गॅस अँड रेडिएशनमध्ये सगळ्यात अगोदर आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत. इंट्रोडक्शनच्या नंतर बी खूप इम्पॉर्टंट गोष्टी येणार आहेत ह्या इंट्रोडक्शनमध्ये. त्याच्यामध्ये बॉयल्स लॉ असेल, चार्ल्स लॉ असेल, आयडियल गॅस इक्वेशन असेल, अशा खूप साऱ्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट येणार आहेत. तर इंट्रोडक्शनमध्ये काय पाहणार आहोत की त्यावेळेसची गोष्ट आहे की एक जोहान डाल्टन नावाचा सायंटिस्ट होता. जोहान डाल्टन नावाचा सायंटिस्ट होता. ह्या जोहान डाल्टन नावाच्या सायंटिस्टनं काय केलं? ॲटमची डिस्कवरी केली. तर ॲटमची डिस्कवरी ह्या सायंटिस्टनं 1803 डिस्कवरी केली. जोहान डाल्टन नावाच्या सायंटिस्टनं ॲटमची डिस्कवरी केली इसवी सन 1803. मग त्यावेळेस काय म्हणायला लागलं की त्यावेळेसचे लोक काय म्हणायला लागले की ही ॲटमची जी डिस्कवरी ही खूप मोठी डिस्कवरी आहे. ॲटमची जी डिस्कवरी आहे खूप मोठी डिस्कवरी आहे. त्यावेळेसचे एक म्हणजे 17th सेंचुरीचे खूप मोठे सायंटिस्ट होते. ते सायंटिस्ट म्हणायचे की ॲटमची डिस्कवरीच्या पलीकडे कोणतीही डिस्कवरी नाही आहे. जर का दुनिया खतम झाली तर मी जी पुढे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करेल ती इन्फॉर्मेशन असेल ॲटमची. म्हणजे ॲटमची डिस्कवरी एवढी महत्त्वाची मानली जात होती. पण ॲटमची डिस्कवरी एवढी मोठी या थेअरीला गलत साबित केलं कोण? की ह्या कायनेटिक थेअरीनं. याच्यानंतर कायनेटिक थेअरी आली. तर म्हणजे ॲटमची एक जनरल डेफिनेशनची जर चर्चा केली तर ॲटमची डिस्कवरी काय? मॅटर इज अ मेड अप ऑफ अ स्मॉल पार्टिकल कॉल्ड ॲज अ ॲटम. इथं मी ॲटमची हे डेफिनेशन लिहितो की मॅटर इज अ मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल. मॅटर इज अ मेड अप ऑफ अ स्मॉल पार्टिकल इज कॉल्ड ॲज ए ॲटम्स. म्हणजे ॲटम्स जे मॅटर असतं ते खूप लहान पार्टिकल्सपासून तयार झालेलं असतं. त्याला आपण म्हणतो की ॲटम्स म्हणतो. ही ॲटमची थोडी इन्फॉर्मेशन झाली. त्याच्या पुढं जाऊ 1803 नंतर 1873 नंतर म्हणजे 70 वर्षानंतर एक थेअरी आली. पहिल्यांदा एवढं लिहून घ्या, समजून सांगतो नंतर. सगळं तर आपल्याला डिस्कस करायचंच आहे. रिचर्ड फिमेन नावाचा सायंटिस्ट होता. त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेसचा म्हणजे तो एक स्मॉल पार्टिकलची विषयी जी डिस्कवरी केलेली असते त्याला काय म्हणतात लक्षात येत नाही आहे माझ्या, पण असो. आता याच्यानंतर एकदम 70 वर्षाच्या नंतर एक 1803 नंतर 70 वर्षानंतर 1873 एक थेअरी आली जिचं की नाव होतं कायनेटिक थेअरी. तर कायनेटिक थेअरी काय म्हणायची की हे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स फक्त नसतातच. म्हणजे कायनेटिक थेअरी काय म्हणायची? हे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स हे फक्त नसतातच, तर ते कॉन्स्टंटली मोशन करतात. आता मोशन कोणते पार्टिकल्स करतात? आपल्याकडे मॅटरच्या 3 कंडिशन असतात. एक असते सॉलिड, दुसरी असते लिक्विड आणि तिसरी असते गॅस. सॉलिडचे पार्टिकलची जर चर्चा केली तर सॉलिडचे पार्टिकल एकदम घट्ट बसलेले असतात, ते असे फिरायला त्याला जागा नसते. त्याच्यानंतर लिक्विड थोडे मोशन करतात आणि गॅस असे खूप सारे मोशन करतात. म्हणजे त्याला एक लिमिट नसते, ती कशाही प्रकारे मोशन करायला लागतात. मग ॲटम्स हे मॉलिक्युल्स हे कॉन्स्टंटली मोशन करायला लागतात आणि कोणत्या याचे मोशन करायला लागतात? फक्त गॅसचेच सातत्यानं मोशन करतात. त्याच्यामुळे आपण शिकतोय कायनेटिक थेअरी ऑफ गॅस. लक्षात यायले आपण गॅसचीच कशामुळे स्टडी करतोय? ते तुम्हाला म्हटलं ना, ते एक सायंटिस्ट होते जोहान फिचर्स नावाचे. त्याने एक म्हणजे क्वांटम फिजिक्सचे सगळ्यात मोठे सायंटिस्ट होते त्यावेळेस ते. आता इथं काय झालं, 1873 नंतर एक थेअरी आली कायनेटिक थेअरी ऑफ गॅस. आणि ते म्हणजे ही जी थेअरी दिली ही थेअरी खूप साऱ्या सायंटिस्टने दिली, पण जनरली 2 सायंटिस्टची नावं यासोबत जोडलेली असतात आणि त्या सायंटिस्टची नावं म्हणजे मॅक्सवेल आणि बोल्ट्झमन. ते आपण पुढं पाहणार आहोत. या दोघांचे पण मॅक्सवेल आणि बोल्ट्झमन हे मॅक्सवेल आणि बोल्ट्झमन नावाच्या सायंटिस्टचं मोठं योगदान होतं ही कायनेटिक थेअरी ऑफ गॅस देण्याविषयी. म्हणजे
ह्या मॅक्सवेल आणि बोल्ट्झमननी काय सांगितलं की ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स हे फक्त नसतातच, तर ते असून कॉन्स्टंटली मोशन करतात. आता मोशन कोणते कोणते कोण कोण करतं? आपल्याकडं मॅटरच्या 3 स्टेट असतात. ह्या व्हिडिओमध्ये तर अशाच गप्पा होणार. मॅटरच्या कोणत्या कोणत्या असतात? एक असतं सॉलिड, दुसरं असतं लिक्विड आणि तिसरं असतं गॅस. म्हणजे सॉलिड म्हणजे त्याचे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत ते खूप जवळजवळ आहेत, लिक्विड म्हणजे थोडे दूर दूर आणि गॅस म्हणजे खूपच दूर. मग ह्या गॅसचे पार्टिकल खूपच दूर असतात आणि ते सातत्यानं मोशन करतात. त्याच्यामुळे त्या गॅसच्या छोट्या छोट्या मॉलिक्युलची जी स्टडी केली जाते त्यालाच म्हणतात कायनेटिक थेरी. कळत आहे? आता त्याच्या पुढं जाऊन हे कायनेटिक आपण जनरली जे गॅस असतो त्या गॅसचा म्हणजे जनरल प्रॉपर्टीविषयी अभ्यास करतो. तर त्याच्या ॲक्च्युअल प्रॉपर्टीविषयी जर अभ्यास केला तर ते थोडं आपल्याला म्हणजे तिथं काही अझम्पशन येणार. ते अझम्पशन मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. पण जनरल प्रॉपर्टीविषयी त्याचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो. तर याच्यानंतर आपण मीन फ्री पाथ काय असतो ते पाहूया. इथपर्यंत थोडंसं लिहून घ्या. मीन फ्री पाथ पाहू काय असतो. झालं लिहून एवढं? पाहणार मीन फ्री पाथ काय असतो. मीन फ्री पाथ पहा काय असतो. आता हे याचं तर काम झालेलं आहे. पहा मीन फ्री पाथ म्हणजे काय. मीन फ्री पाथ. आता एक गॅसचे मॉलिक्युल्स आहेत, ते गॅसचे मॉलिक्युल्स म्हणल्यानंतर सातत्यानं मोशन करणार. म्हणजे याची मी डेफिनेशन लिहितो. ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय पार्टिकल या ट्रॅव्हल बाय मॉलिक्युल्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन. म्हणजे काय असतं इकडं बघा. ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मॉलिक्युल्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन म्हणजे आता हे स्मॉल पार्टिकल्स आहे. हा पार्टिकल्स इकडं मोशन केला आणि हा पार्टिकल मोशन केल्याच्या नंतर ह्या मॉलिक्युल्सवर आदळला. हा मॉलिक्युल्स इथून आला असा, हा मॉलिक्युल्स इथून आला आणि ह्या मॉलिक्युल्सवर आदळला. आदळल्याच्या नंतर काय झालं, परत आदळून हा मॉलिक्युल्स इकडे गेला आणि पुढं जाऊन परत ह्या मॉलिक्युल्सवर आदळला. ह्या मॉलिक्युल्सवर आदळल्याच्या नंतर परत हा मॉलिक्युल्स पुढं आला, इथं आला आणि इथं परत ह्या मॉलिक्युल्सवर आदळला आणि हा पुढं ट्रान्सफर झाला. म्हणजे ह्या दोन इकडं बघा 2 सक्सेसिव्ह कोलिजन म्हणजे ह्या 2 कोलिजनमधला जे टाईम आहे ॲव्हरेज जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतात मीन फ्री पाथ. त्याला असं आपण लॅम्बडाने डिनोटेड करतो. ह्या दोन्हीमधलं जे डिस्टन्स आहे त्याला λ1, ह्या दोन्हीमधलं डिस्टन्स λ2, ह्या दोन्हीमधलं डिस्टन्स λ3. म्हणजे मला मीन फ्री पाथ काढायचा आहे तर लॅम्बडा मीन मी कसा काढणार. लॅम्बडा मीन इज इक्वल टू आता हे nth असे कोलिजन किती होणार माहीत नाही, अनगिनत nth कोलिजन होणार. त्याच्यामुळे मी यात म्हणणार λ1 प्लस λ2 आणि सो ऑन λn. तुम्ही मीन काढला असेल कधी मीन कसा काढतात. सपोज दॅट हे नंबर्स आहेत 2 3 4 5 याचा तुम्हाला मीन काढायला सांगितलं आहे तर काय करणार, या सगळ्यांची ॲडिशन करणार 2 3 प्लस 4 प्लस 5 आणि किती नंबर्स आहेत त्याने डिवायडेड करणार 1 2 3 4 आणि खाली 5. तसंच इथं हे एक डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, हे एक डिस्टन्स आणि असं करत करत nth डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि त्याला डिवायडेड केलं n. लक्षात आलं. मीन फ्री पाथ काय असतो. ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मॉलिक्युल्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन. ठीक आहे. आता ॲव्हरेज रिलॅक्झेशन टाइम काय असतो पहा. ॲव्हरेज रिलॅक्झेशन टाइम म्हणजे इथं पण तेच आहे. ॲव्हरेज टाइम किती लागला, ॲव्हरेज टाइम पिरियड बाय 2 सक्सेसिव्ह कोलिजन बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन. ठीक आहे. बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन. ठीक आहे. आता इकडं पहा, हा मॉलिक्युल्स इथून इथपर्यंत आला, इथून इथपर्यंत येण्यासाठी याला टाव म्हणतात. ॲव्हरेज रिलॅक्झेशन टाईमला काय म्हणतात, टाव. आता हा मॉलिक्युल्स ए पासून ते बी पर्यंत येण्यासाठी त्याला काहीतरी टाईम लागला, मी त्याला म्हणलं T1. इथून इथपर्यंत जाण्यासाठी काहीतरी टाईम लागला T2. परत इथून इथं जाण्यासाठी त्याला काहीतरी टाईम लागला T3. आता मला याचा ॲव्हरेज काढायचा आहे. परत ॲव्हरेज कसा काढणार, आता इथं टाव मीन काढायचं आहे मला.
टाऊ मीन काढण्यासाठी ह्या सगळ्याची ॲडिशन करा, टाऊ 1 प्लस टाऊ 2 असे करत 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 nth आहे टाऊ 1 आणि डिवायडेड बाय n. याला म्हणतात टाऊ मीन म्हणजे ॲव्हरेज रिलॅक्सेशन टाईम. इथून इथपर्यंत येण्यासाठी ह्या पार्टिकलला मध्ये काहीतरी रिलॅक्स केला, आराम केला, मग ते किती केला तर हा आता आपल्याला सांगता येत नाही की हे एवढं कोलिजनचं डिस्टन्स आणि एवढ्या कोलिजनचं डिस्टन्स सेमच असेल असं नाही होणार की हा मॉलिक्युल्स थोडा पुढं जाणार, परत तिथं कोलिजन होणार आणि तिथं हळू कोलिजन होणार किंवा फास्ट कोलिजन होणार, याच्यावर ते पुढं किती डिस्टन्स कापणार याच्यावर ते डिपेंड असणार. जर स्पीडनं जर कोलाईड झाला तर ते डिस्टन्स जास्त असेल, कमी स्पीडनं जर कोलाईड झाला तर त्याचं डिस्टन्स थोडं कमी असेल. म्हणजे आपण हे जे रिलॅक्सेशन टाईम आहे ते सगळीकडे सेम नसणार आहे, त्याच्यामुळे आपण त्याचं काय घेतो ॲव्हरेज घेतो. ठीक आहे, इथपर्यंत लिहून घ्या. त्याच्या पुढं जाऊ, थोडं पाहू. झालं इथपर्यंत लिहून, चलणार पुढं थोडं. ठीक आहे, आता पहा ह्या ज्या गोष्टी करतोय आपण ह्या कितीच्या आहेत 1873च्या. आता एकदम 1873च्या गोष्टी खूप झाल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं मागं यायचं आहे. मागं म्हणजे 1-2 वर्ष नाही, एकदम 1600मध्ये 1661मध्ये. चला तर मी तुम्हाला घेऊन जातोय 1661मध्ये. आणि 1661मध्ये काय घडलं होतं पहा. युद्ध लढाई आपण हिस्ट्री नाही शिकत, सायन्स शिकतोय. तर बाळांनो 1661मध्ये काय झालं, हां सर सांगा काय झालं. तर 1661मध्ये एक लॉ आला. बॉईल्स नावाचा एक सायंटिस्ट होता. त्या बॉईल्स नावाच्या सायंटिस्टनं एक लॉ दिला, बॉईल्स लॉ एक लॉ दिला. त्याच्यामुळे त्याला नाव ठेवून टाकलं की बाबा तू हे लॉ दिलास त्याला तुझंच नाव. त्याच्यामुळे बॉईल्स नावाच्या एक सायंटिस्टनं लॉ दिला. तर बॉईल्स काय सांगतो की व्हॉल्यूम जे आहे ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे कशाला, प्रेशरला. आपण म्हणलो ठीक आहे, तुम्ही म्हणतात तर बरोबर असेल. काय असेल इथं म्हणजे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, म्हणजे इथं टेम्परेचर ॲब्सोल्यूट टेम्परेचर तिथं कॉन्स्टंट असलं पाहिजे. आणि तिथं जर तेव्हा म्हणजे एक कंटेनर आहे आणि त्या कंटेनरमध्ये गॅस भरला आणि त्या गॅसला कॉन्स्टंटली टेम्परेचर दिलं तर त्याचा जर का व्हॉल्यूम वाढवला तर प्रेशर कमी होते असं सांगते बॉईल्स लॉ. म्हणजे त्याचा जर ग्राफ काढला आपण व्हॉल्यूम वर्सेस प्रेशरचा, तर तो ग्राफ असा येतो. कळते, व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. म्हणजे जर का इथं जर आपल्याला जर याला एका शब्दात लिहायचं असेल म्हणजे अकॉर्डिंग टू बॉईल्स लॉ, जर परीक्षेमध्ये 2 मार्क्ससाठी याच्यावर प्रश्न येऊ शकतो. अकॉर्डिंग टू बॉईल्स लॉ व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज inversely proportional to the pressure at constant temperature. ठीक आहे, हा झाला बॉईल्स लॉ. इथपर्यंत लिहून घ्या, थोडं नंतर पुढं पाहू आपण. ठीक आहे, 1661मध्ये गॅसची स्टडी होत होती आणि तिथं आला बॉईल्स लॉनं थोडी स्टडी केली आणि त्याला असं पाहायला भेटलं की व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरला. मग त्यांना अशी थेअरी दिली, आपल्या डोक्याचा ताण वाढवला. त्याच्यानंतर आपण थोडं पुढं गेलो, एकदम 1783मध्ये अजून थोडं पुढं गेलो तर त्या 1783मध्ये एक चार्ल्स नावाचा सायंटिस्ट आला. त्या चार्ल्स नावाच्या सायंटिस्टनं सुद्धा एक गॅसविषयी स्टडी केली आणि एक लॉ काढून दिला आपल्याला. सगळ्यांनी लॉ काढून दिले आणि आपण उरलो अभ्यासाला. ठीक आहे, गोष्ट आहे बाळांनो 1783मध्ये काय झालं, चार्ल्स नावाचा एक सायंटिस्ट आला आणि त्या चार्ल्स नावाच्या सायंटिस्टने एक लॉ दिला आणि त्याचं त्याला नाव ठेवून टाकलं चार्ल्स लॉ. तर चार्ल्स लॉ काय सांगतो पहा इकडे जरा. चार्ल्स लॉ, तर चार्ल्स लॉने काय सांगितलं आम्हाला की व्हॉल्यूम जो आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे टेम्परेचरला. व्हॉल्यूम जे आहे ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे टेम्परेचरला ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे व्हॉल्यूम वर्सेस याचा जर तुम्ही ग्राफ काढला तर तो ग्राफ तुम्हाला असं पाहायला भेटेल की व्हॉल्यूम वर्सेस
टेम्परेचरचा. म्हणजे जसं जसं टेम्परेचर वाढायले तसा तसा व्हॉल्यूम पण वाढायला. तर आपण याला असं म्हणू शकतो, याला लिहिते वेळेस असं लिहू शकतो याला पाहून की अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ काय सांगते, व्हॉल्यूम ऑफ अ गिवन गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द absolute temperature of a gas at constant. असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तुम्ही एवढे मोठे झालात म्हणजे तुम्हाला लिहिता येते, बरोबर आहे ना. कॉन्स्टंट प्रेशर, ठीक आहे. हा झाला चार्ल्स लॉ काय म्हणते, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचरला. म्हणजे व्हॉल्यूम वर्सेस टाईमचा जर ग्राफ काढला तर असा स्ट्रेट लाईनमध्ये येतो. म्हणजे जसं जसं व्हॉल्यूम वाढते तसं तसं टेम्परेचर वाढतं. यालाच म्हणतात फिजिक्समध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ अ गॅस अँड कॉन्स्टंट प्रेशर. तर आपल्याला आपण ह्या दोघांचं जे लॉ आहेत, ह्या दोघांच्या लॉला जर आपण मिसळलं एका जागेवर तर आपल्याला काय पाहायला भेटते ते पहा जरा. एक सुंदर असं डेरिव्हेशन आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यामध्ये JEE लेवलचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. कसे विचारले जाऊ शकतात, आपण एक ट्रायलसाठी एक क्वेश्चन पण घेऊ. गोष्ट होती 1661 मध्ये बॉयल्स लॉ आला. बॉयल्स लॉनं आपल्याला काय सांगितलं की चार्ल्स लॉ सगळ्यात अगोदर पहा. चार्ल्स लॉनं काय सांगितलं होतं, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टेम्परेचरला. आणि बॉयल्स लॉनं सांगितलं व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे प्रेशरला. आणि इथं कॉन्स्टंट होतं, इथं कॉन्स्टंट काय होतं टेम्परेचर, आणि इथं कॉन्स्टंट होतं प्रेशर, ठीक आहे. आता ह्या दोन्ही लॉला जर आपण मिळवलं, हे इक्वेशन नंबर 1 द्यायला, इक्वेशन नंबर 2 द्या. म्हणजे काय व्हायला, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हे T ॲज इट इज इंटू 1/T. म्हणजे मी याला असं लिहू शकतो, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T/P. आता हे फिजिक्सचा नियम सांगते डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी काढून टाका आणि त्याची जागी काहीतरी कॉन्स्टंट ठेवा. हे डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकलं मी, इज इक्वल टू लिहिलं, इथं कॉन्स्टंट लिहिलं, कॉन्स्टंट, आणि खाली हे P ह्या साईडला पाठवलं इकडं P, आणि हे T हे खाली इकडं पाठवलं, ठीक आहे. मान्य आहे तुम्हाला? नसलं तरी काय करणार. PV. आता हे झालं एका गॅसच्या मॉलिक्युल्ससाठी. आता एक गॅस आहे, आता 2 गॅस आहेत, डिफरंट 2 गॅस आहेत, आणि त्याच्याविषयी सुद्धा सेम कन्सेप्ट असणार आहे. बस काय असणार आहे, इथं P1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू P2 डिवायडेड बाय T2. हे झालं, हे तुम्ही कुठेतरी शिकला असाल, आणि याच्यावर बेस्डली प्रॉब्लेम येऊ शकतात. तर एक सुंदर असा JEE लेवलचा एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. इथपर्यंत तेवढं लिहून घ्या, ठीक आहे. घ्या स्पीड, घ्या लिहून. बघा एक क्वेश्चन घेऊया आपण, पॉज करून, म्हणजे थोडासा व्हिडिओ थांबून लिहून घ्या तुम्ही. मी स्पीडनं लिहितो याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही लिहून न घ्यावं, तर तुमच्या जिंदगीची वाट लागून जाणार आहे. असो, तर क्वेश्चन असा आहे, सुंदर असा क्वेश्चन असा आहे की ही एक नदी आहे. नदी असो, समुद्र असो, काही पण असो, आपल्याला काय करायचं त्याच्यात, पोहायचं थोडीच त्याच्यात. हे एक रिव्हर आहे, आणि इथे एक असा एक एअरचा गॅसचा मॉलिक्युल्स आहे, ठीक आहे. इथं गॅसचा मॉलिक्युल्स आहे ह्या, आणि हे गॅसचा मॉलिक्युल्स किती खाली आहे, या नदीच्या तळाला आहे तो आहे 40 मीटरवर नदीच्या बुडाला, ठीक आहे. तो नदीच्या बुडाला 40 मीटरवर मध्ये आहे, म्हणजे H हाईटवर, नदीच्या H हाईटमध्ये 40 मीटरपर्यंत तो खोल आहे. आता इथं त्याचा जे व्हॉल्यूम आहे, इथं सपोज दॅट मी म्हणतो व्हॉल्यूम V1 म्हणतो त्याला, ते आहे 1 सेंटीमीटर क्यूब, आणि इथलं टेम्परेचर T1 आहे ते आहे ते घ्या 17 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. किंवा थोडंसं व्हॅल्यू चेंज होणार आणि आन्सर केलं त्यांना, त्याच्यामुळे मी ॲडजस्ट घेतो 12 डिग्री सेल्सिअस. आणि इथलं जे एकदम वरचं जे टेम्परेचर आहे T2 ते आहे 27 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. ते आहे 27 डिग्री सेल्सिअस. आणि हा जे लिक्विडचा जे गॅसचा जे मॉलिक्युल्स आहे, हा काय होणार, असा वर जाणार, आणि वर गेल्याच्या नंतर याचा व्हॉल्यूम इथं V2 किती आहे, हा असा प्रश्न आहे. करता येईल तुम्हाला. आणि ऑप्शन देतो मी. ऑप्शन आहे 1 सेंटीमीटर क्यूब, ऑप्शन बी आहे 5 सेंटीमीटर क्यूब, ऑप्शन सी आहे 10 सेंटीमीटर क्यूब, ऑप्शन डी आहे 15 सेंटीमीटर क्यूब. असं तुम्हाला प्रश्न आहे.
एक मॉलिक्युल्स आहे 40 मीटर नदीच्या बुडाला आहे आणि त्याचा व्हॉल्यूम तिथं आहे 1 सेंटीमीटर क्यूब. तर तो वर गेल्याच्या नंतर त्याचा व्हॉल्यूम किती राहील, तर इथं टेम्परेचर चेंज व्हायले. तर तुम्ही लक्षात घ्या एक गोष्ट की इथं जे मॉलिक्युल्स आहे ह्या मॉलिक्युल्सवर त्याच्यावर जे पडणारं प्रेशर आहे ते किती आहे. इथं पडणारं प्रेशर किती आहे, प्रेशर इथं P1 म्हणतो मी, ते प्रेशर आहे फक्त ॲटमॉस्फिअर असल्यामुळं ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0 आहे वर. आणि इथं प्रेशर P2 किती आहे, इथं प्रेशर किती आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस H हाईटपर्यंत खाली आलात, ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस H हाईटपर्यंत नीचे खाली आलात, तर ते ह्या लिक्विडची डेन्सिटी आहे रो, ग्रॅव्हिटी जी, तर ते असतं ρgh. हे तुम्ही शिकला आहात, मी शिकवलेलं आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये. ते जर नसेल पाहिलं तर तुम्हाला याच्यानंतर पाहायचे जाऊन, ठीक आहे. तर ह्या P2 पॉईंटवर एवढं प्रेशर आहे. आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं हे सगळ्यांना माहिती आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं 1 ATMच्या बरोबर. आता 1 ATM म्हणजे किती, 1.01 × 10⁵ N/m², एवढं असतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर तुम्हाला फाइंड करायचं V2. करायचं काहीच नाही आहे, सरळ सरळ फॉर्म्युला लावायचा. फॉर्म्युला काय होता, P1 V1 / T1 = P2 V2 / T2. आता इथं डिग्री सेल्सिअसमध्ये आहे, त्याला केल्विनमध्ये करा. 227 प्लस 273 हे झालं 300. आणि याच्यामध्ये पण 273 ॲड केलं तर हे किती होणार, हे होणार 285. ठीक आहे, सॉल्व करायचं याला. ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे ते 1 ATM, 1 × 10⁵ प्लस रो डेन्सिटी लिक्विडची किती, डेन्सिटी ऑफ वॉटरची जी डेन्सिटी असते ती असते 10⁻3. एवढी लक्षात ठेवा नेहमी. वॉटरची जी डेन्सिटी आहे ती आहे 10⁻3 इंटू परत जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8ला अप्रॉक्सिमेट किती घेणार, 10 घेणार. हाईट 40 मीटरपर्यंत खाली आलो 40. आणि हा व्हॉल्यूम V1 डिवायडेड बाय खाली टेम्परेचर ऑफ फर्स्ट 285 = P2 प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1 × 10⁵ आणि V2 व्हॉल्यूम फाइंड करायचं आहे. टेम्परेचर T2चं 300. करा याला कॅल्क्युलेशन कसं करणार, इथं पहा जरासं. याला मी ॲप्रॉक्सिमेट 10⁵ लिहिलं प्लस 10⁻3 = 4. ठीक आहे. आणि याला गुणिले 40ला मी असं लिहिलं 4 × 10⁻10. म्हणजे परत मी याला असं लिहू शकतो, इथं एक पॉवर वाढू शकतो 10⁵ खाली 285 = याला मी 10⁵ म्हणलं आणि V2 ॲज इट इज खाली 300 इथपर्यंत दिसतंय, दिसत असावं. आता इकडं पहा, याच्यामधून मी 10⁵ जे ते कॉमन घेतली, 10⁵ कॉमन घेतली. इथं 1 राहिला प्लस 4 डिवायडेड बाय 285 = 10⁵ इंटू V2 डिवायडेड बाय 300. ठीक आहे. याला मी 5 लिहू, याला मी 5 लिहिलं. 10⁵ 10⁵ गेट कॅन्सल, 5 भाग द्या, 5 1 5 5 5 25, 3 उरले, 5 7 35 57. म्हणजे V2 इकडं आणलं तर काय व्हायला, इकडं पहा याला असं V2 डिवायडेड बाय 300 वर भागिले खाली 57. मान्य इथपर्यंत असावंच. हे 300 ह्या साईडला आणले, 300 भागिले 57 इंटू V2. काय करणार याला, कसं सॉल्व करणार, याला मी ॲप्रॉक्सिमेट 60 लिहू का, अप्रॉक्सिमेट आन्सर येणार 0 से 0 कॅन्सल, 6 पंचे 30 म्हणजे V2 = 5 cm3. असा ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. पहा 1 cm3 हा म्हणजे खूप दूर आहे आणि इकडं 10 cm सुद्धा खूप दूर आहे. म्हणजे ॲप्रॉक्सिमेट आन्सर काय असणार आहे 5 cm3. तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला JEE लेवलला विचारू जाऊ शकतात, CET लेवलला विचारले जाऊ शकतात. तर त्याच्यानंतर अजून थोडं पुढं गेल्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या पहिल्यांदा. त्याच्यानंतर बाळांनो आपल्याला पाहायचं आहे अव्होगॅड्रोज हायपोथेसिस. गोष्ट आहे 1811ची. गोष्ट आहे 1811. अव्होगॅड्रोज हायपोथेसिस नावाची एक कन्सेप्ट आली, ती पण व्हॉल्यूम विषयी सांगत होती. काय सांगत होती पहा. गोष्ट आहे 1811 की 1811ला आलं
अहोगॅड्रोज हायपोथेसिस अहोगॅड्रोज हायपोथेसिसमध्ये काय सांगितलं जात होतं की इथं दोन गोष्टी कॉन्स्टंट आहेत ॲट कॉन्स्टंट काय एक म्हणजे टेम्परेचर आणि दुसरा म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम. प्रेशर आणि टेम्परेचर या दोन गोष्टी इथं कॉन्स्टंट होत्या. आणि म्हणजे इथं काय होतं इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल, इकडं पहा, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे काय होतं इथं की जे व्हॉल्यूम आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्सला. जेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत असं मी म्हणू शकतो का व्हॉल्यूम हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे नंबर ऑफ मोल्सला? बिलकुल. म्हणजे जेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत तेवढेच नंबर ऑफ मोल्स असतात. मग मी याला असं म्हटलं की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. हा झाला अहोगॅड्रोज हायपोथेसिस. म्हणजे इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता हे बॉयल्स लॉ होता, चार्ल्स लॉ होता किंवा अहोगॅड्रोज हायपोथेसिस होतं. ह्या सगळ्यांना जोडल्याच्या नंतर एक इक्वेशन तयार झालं. ते कोणतं इक्वेशन होतं ते पाहूया आपण. तर इथपर्यंत सगळ्यात अगोदर लिहून घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट याचा काढून घ्यायचा आहे तुम्हाला. ते काय असतं तुम्हाला सांगायची गरज नाही. तर पहा की सगळ्यात अगोदर काय झालं आपल्याकडं अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ काय सांगते, जे की आला 1661 मध्ये. बॉयल्स लॉनं आम्हाला सांगितलं की व्हॉल्यूम हा युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहे प्रेशरला ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. त्याच्यानंतर आला अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ आला 1783 मध्ये. आणि त्याने आम्हाला सांगितलं की व्हॉल्यूम हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टेम्परेचरला आणि इथं कॉन्स्टंट आहे प्रेशर. ठीक आहे. त्याच्यानंतर आला अकॉर्डिंग टू अहोगॅड्रोज हायपोथेसिस. अहोगॅड्रोज हायपोथेसिस आलं 1811 मध्ये. त्याने आम्हाला काय सांगितलं की व्हॉल्यूम हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्सला. म्हणजे ह्या तिन्ही इक्वेशनचा जर अभ्यास करता तुम्ही केला असेल, याला इक्वेशन नंबर 1 द्या, याला इक्वेशन नंबर 2 द्या आणि याला इक्वेशन नंबर 3 द्या. आणि इथं काय कॉन्स्टंट होतं ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. इथं दोन गोष्टी कॉन्स्टंट होते, याला नंबर दिला 3. आता ह्या तिन्हीवरून एक गोष्ट लक्षात येते की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे प्रेशरलाच. युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहे प्रेशरला. व्हॉल्यूम हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टेम्परेचरला. व्हॉल्यूम हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे नंबर ऑफ मोल्सला. असं मी म्हणू शकतो. ह्या तिघांना वाटून दिलं, याची वाटणी हा यांचा वडील आहे, हा मुलगा याच्यासोबत जाणार, हा मुलगा याच्यासोबत जाणार आणि हाच वडील याच्यासोबत सुद्धा जाणार. ठीक आहे. म्हणजे मी याला असं लिहू शकतो. आणि फिजिक्सचा नियम सांगते डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी काढून टाका, त्याच्या जागी काहीतरी कॉन्स्टंट टाका. तर त्याच्या जागी मी कॉन्स्टंट टाकतोय इजिकल टू आर. हे आता आर काय आहे, आर इज अ गॅस कॉन्स्टंट. इथं एन टी ॲज इट इज आणि खाली आहे पी. हे पी ह्या साईडला पाठवलं तर झालं पी व्ही इजिकल टू स्मॉल लेटर्स अगोदर लिहिलं, हे झालं एन आणि हे झालं आर टी. तर याला म्हणतात बाळांनो पी व्ही इजिकल टू एन आर टीला याला म्हणतात आयडियल गॅस इक्वेशन. कळतंय? याला म्हणतात आयडियल गॅस इक्वेशन. पी आहे प्रेशर ऑफ गॅस, व्ही आहे व्हॉल्यूम ऑफ गॅस, एन आहे नंबर ऑफ मोल्स, आर आहे गॅस कॉन्स्टंट ज्याचा की व्हॅल्यू कॉन्स्टंट असते, टी आहे ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ठीक आहे इथपर्यंत. तर ही झाली याच्या कायनेटिक थिअरी ऑफ गॅस विषयी इंट्रोडक्शन. तर याच्यानंतर येणार खूप बढियाचे डेरिवेशन असे सुंदर ते तुम्ही पाहण्यासाठी त्याची वाट पाहा तोपर्यंत. आणि ह्या व्हिडिओला देऊ इथेच फुल स्टॉप. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि तुम्हाला खूप ऑल द बेस्ट.